नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण आयोगाने विचारलेले इतिहासाचे प्रश्न पाहत आहोत, तेही स्पष्टीकरणासहित। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आज आपण स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन व नेहरू रिपोर्ट यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय सायमन कमिशनावर बहिष्कार टाकला कारण। आता भारतीयांनी का सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला? तर एकच कारण होतं, सायमन कमिशन एकतर बिफोर आलतं टाईमच्या आणि त्याचबरोबर त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, म्हणून त्यावर बहिष्कार टाकला होता भारतीयांनी। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता सायमन कमिशनर जाताना किंवा घोषणा काय दिल्या? तर सायमन कमिशन गो बॅक अशा घोषणा दिल्या आणि त्या जे काही विरोध करत होते त्यामध्ये लाला लजपत राय यांचे निधन झालेले होते, कारण ते जेव्हा निदर्शने करत होते त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना लाथ मारली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। विरोध करण्याचं एकच कारण होतं की भारताची भावी घटना कशी असावी हे ठरविणाऱ्या आयोगामध्येच एकही भारतीय सदस्य नव्हता। सायमन कमिशन स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तर 1919च्या कायद्याचे परीक्षण करणे। त्याचबरोबर सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या चळवळीत महिलांनी देखील सहभाग घेतला। देशबंधू चिंतारामदास यांची पत्नी वसंती देवी व बंगालमध्ये उर्मिला देवी यांनी बंगाल महिलांचे नेतृत्व केले आणि लाठीचार्ज सहन केला। लाला लजपत राय यांच्या पत्नी राधादेवी यांनी पंजाब येथील महिलांचे प्रेरणा बनलेल्या होत्या। यामध्ये सदस्य कोण होते? तर जॉन सायमन हे अध्यक्ष होते आणि 6 ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होते की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जायचं, म्हणजे निवडणुकीतून असेंब्लीत जायचं आणि तेथून विरोध करायचा, हे त्यांचं ध्येय होतं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 27 जून 1924च्या अलाहाबाद येथील काँग्रेस अधिवेशनात मोतीलाल नेहरूंनी चरखा स्वराज्य मिळवून देणार नाही असे खडसावून गांधीजींच्या चरखा कार्यक्रमास विरोध केला, परंतु बहुमताच्या जोरावर मोतीलाल यांनी स्वराज्य पक्षीय सदस्यांना विरोध मागे पडला तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायांसह सभात्याग केला आणि पुढे कलकत्ता येथे समझोता होऊन चरखा व सूतकाताई, अस्पृश्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्य यांचा पुरस्कार करण्याचे ठरले व स्वराज्य पक्ष हा काँग्रेसचा समकाल भाग असल्यामुळे दोघांचे मतैक्य झाले। तत्पूर्वी 2 मे 1924 रोजी फरीदपूर, बंगाल येथे झालेल्या स्वराज्य पक्षाच्या परिषदेत चिंतारामदासनी अध्यक्षपदावरून बोलताना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहतीचे स्वराज्य ही पद्धत मान्य केली होती। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण? आता संस्थापक सदस्य किंवा संस्थापक म्हटलं की चिंतारामदास, कारण आपण या अगोदरच्याच प्रश्नात पाहिलं होतं की स्वराज्य पक्षाचं ध्येय किंवा त्याची स्थापना कशी झाली। तर स्वराज्य पार्टी ही 1926मध्ये त्यामध्ये सुद्धा फूट पडली आणि लाला लजपत राय गट आणि मोतीलाल नेहरू असे 2 गट काँग्रेसमध्ये विलीन झालेला मोतीलाल नेहरूचा गट आणि सरकारला सहकार्य करणारा लाला लजपत रायचा गट असे 2 गट 1926ला झाले स्वराज्य पार्टीमध्ये। कारण स्वराज्य पार्टीची स्थापना ही 1 जानेवारी 1923ची होती आणि मूळ नाव होतं खिलाफत स्वराज्य पार्टी। उद्देश होता कायदेमंडळात सहभाग घेऊन ब्रिटिश सरकारची तेथे अडवणूक करणे आणि ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वातंत्र्य मिळविणे। मग आता या स्वराज्य पार्टीचे चिंतारामदास व्यतिरिक्त कुठले कुठले नेते होते? तर सुभाषचंद्र बोस, हकीम अजमल खान, हुसेन सोहरवर्दी, लाला लजपत राय, त्यानंतर मोतीलाल नेहरू हे सुद्धा सदस्य होते। अध्यक्ष होते चिंतारामदास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू होते। त्यानंतर
1923च्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनलेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 4. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कुठला होता? आता मागच्या स्पष्टीकरणात मी सांगितलं होतं की 1919च्या कायद्यानुसार 1923ला निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्षाने सहभाग घेतला आणि तो स्वराज्य पक्ष सगळ्यात मोठा पक्ष बनलेला होता. मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड कायद्यानुसार नोव्हेंबर 1923मध्ये कायदेमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा जाहीरनामा हा 14 ऑक्टोबर 1923 रोजी जाहीर केला आणि त्यात पक्षाचे धोरण आणि कार्यक्रम सांगून पक्ष हा काँग्रेसचा समकाल भाग किंवा तो हिस्सा असून अहिंसा व असहकार या तत्त्वाचा बांधील आहे हे नमूद केलं आणि स्वराज्य पक्षाला कायदेमंडळात 101 पैकी 42 जागा भेटलेल्या होत्या. त्याचे बहुमत नव्हते पण अधिक सदस्य हे स्वराज्य पार्टीचेच होते. गांधीजींनी पटना येथील काँग्रेस अधिवेशनात 1925 रोजी स्वराज्य पक्षाच्या हाती सर्व सूत्रे दिली व स्वातंत्र्याचा चरखा संघ काढला. यानंतर प्रश्न क्रमांक 5. स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होतं? आता परत हाच प्रश्न विचारलेला आहे. एक वेळेस स्वराज्य पक्षाचं ध्येय काय होतं आणि दुसऱ्या वेळेस स्वराज्य पार्टीचं उद्दिष्ट काय होतं हा प्रश्न आहे. तर त्यांचं एकच उद्दिष्ट होता कायदेमंडळात प्रवेश करायचं आणि ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य घ्यायचं किंवा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जाऊन तेथे कायदेमंडळात अडवणूक करायची. कायदेमंडळात प्रवेश करायचा, शासकीय ठरावास अडवणूक करण्याचं धोरण अवलंबायचं. परंतु कायदेमंडळ संचालकाचे अंदाजपत्रक आणि त्यावेळी राष्ट्राच्या काही हिताच्या काँग्रेसच्या काही विधायक व संतोषी ठरावांना स्वराज्य पक्षाने पाठिंबा दिलेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली? तर आता आपल्याला माहीतच आहे सायमन कमिशनची स्थापना ही मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्डचा कायदा 1919चा याचे मूल्यमापन करण्यासाठी आलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 असं म्हणता येईल. सायमन कमिशन ब्रिटिश सरकारने नेमलेले एक शासकीय आयोग होता. त्याचबरोबर मी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे 1919च्या मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड कायद्यामध्ये त्या कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी पुढील कृती करण्यासाठी 10 वर्षांनंतर एक शासकीय आयोगाची नियुक्ती करण्यात येणार अशी तरतूद होती. पण 2 वर्ष अगोदरच असा आयोग नेमण्यात आला जो होता सायमन कमिशन आणि ब्रिटिश पंतप्रधान बॉल्डविन यांनी 8 नोव्हेंबर 1927 रोजी याची स्थापना केली. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? 1 आहे प्रांतिक स्वायत्ता. 2 केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा. ही मात्र चुकीची आहे. त्यानंतर कायदेमंडळात प्रतिनिधीची संख्या वाढवावी. प्रत्येक कायदा जेव्हा आला तेव्हा कायदेमंडळात प्रतिनिधीची संख्या ही वाढतच गेली. त्यानंतर मतदारांची संख्या वाढवावी हे पण बरोबर आहे. फक्त चूक आहे म्हटलं तर केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा असं सायमन कमिशननं सांगितले नाहीत. आता आपण पुढच्या शिफारसीसुद्धा पाहून घेऊयात. आता सायमन कमिशनचं अहवाल सादर हा 1 मे 1930 रोजी झाला. कमिशन 2 वेळा भारतात येऊन गेलं. त्यामध्ये त्यांनी अशा शिफारशी केल्या की केंद्रात द्विदल शासन पद्धती नसावी. त्याचबरोबर प्रांतात द्विदल शासन पद्धती रद्द करावी. त्यानंतर प्रांतांना पूर्ण स्वायत्ता देण्यात यावी. प्रांतांना जबाबदार शासन असावे. त्यानंतर सोपीव आणि राखीव खात्याची पद्धत रद्द करावी. कायदे सुधारणेसाठी गव्हर्नरला विशेष अधिकार द्यावेत. त्यानंतर अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करावे. संघराज्य विधिमंडळ द्विग्रही असावे. त्यानंतर जातीय आणि राखीव मतदारसंघ असावेत आणि गव्हर्नर जनरलकडे देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी द्यावी. एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मतदानाचा अधिकार द्यावा. इतक्या शिफारशी त्यांनी
केलेल्या होत्या. यानंतर प्रश्न क्रमांक 8. सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या? 1. एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मत अधिकार मिळावा नाही, तर एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मतदानाचा अधिकार द्यावा असा केलेला होता. इथे शब्दांचा थोडासा खेळ केलेला आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये, हे पण बरोबर आहे. आणि प्रांतामधील द्विदल शासन पद्धती रद्द करावी. म्हणजे ह्या सर्व ज्या काही सायमन कमिशनच्या शिफारशी होत्या त्या सर्व शिफारशी येथे दिलेल्या आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता यांच्या सविस्तर शिफारशी आपण पाहूया. प्रचलित जी काही पद्धती होती प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती, ती रद्द करून प्रांतांना शासनाची जबाबदारी भारतीय मंत्र्यांकडे सोपवावी. मंत्र्यांची निवड गव्हर्नरने करावी, त्याला नकाराधिकार असावा. अल्पसंख्याक व सनदी नोकर यांच्या संरक्षणाचे अधिकार गव्हर्नर जनरलकडे असावे. आपल्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची निवड करण्याचा अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरलला असावा. महिलांना मतदानाचे अधिकार द्यावेत. विभक्त मतदारसंघ कायम ठेवावेत. त्याचबरोबर सायमन हितसंबंधाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी स्थानिक व ब्रिटिशांचे भारताचे प्रतिनिधी यांचे एक मंडळ तयार करावे. ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करावा. मुंबई प्रांतातून सिंध प्रांत वेगळा करावा आणि बलुचिस्तान आणि वायव्य सरहद प्रांत या केंद्रीय कायदेमंडळात प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार दिला जावा. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रांतांच्या प्रतिनिधित्वाची संख्या लोकसंख्येच्या आधारे निर्धारित व्हावी आणि सायमन आयोगाच्या अहवालामध्ये मॉन्टेग्यू चर्मस्फोट सुधारणांच्या अंमलबजावणीची तपासणी करून द्विदल शासन पद्धती अपयशी ठरल्याची कबुली दिलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 9. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? आता हा प्रश्न परत एकदा रिपीट झालेला आहे. तर त्याचं कारण एकच होतं की काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हतं. त्याचबरोबर काँग्रेसलाच काय कुठल्याच भारतीयांना सुधारणा समितीत प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळं काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला. सायमन कमिशन आयोग नियुक्त केल्यानंतर ह्या आयोगावर बहिष्कार टाकण्यात भारतातील बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्ष पुढे सरसावले, कारण या आयोगामध्ये एकही भारतीय प्रतिनिधित्व नव्हता. त्याचबरोबर या आयोगावर सर्व ब्रिटिश सदस्य नेमले, म्हणजे भारतीयांचे राजकीय भविष्य ठरविण्याचा अधिकार भारतीयांना नसून तो केवळ ब्रिटिशांनाच आहे असं भारतीय राजकीय पक्षांना वाटायला लागलं आणि सायमन कमिशनवर भारतातील राजकीय पक्षांशी भारताच्या राजकीय भवितव्यात विचार विनिमय करावा अशी तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर परिणामी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष सायमन कमिशनवर बहिष्कार टाकत होते. त्यामध्ये काँग्रेस, मुस्लिम लीग या 2 मोठ्या पक्षासह जसं की हिंदू महासभा या छोट्या मोठ्या पक्षांनी सुद्धा बहिष्कार टाकलेला होता.